सो मित्रांनो नमस्कार. एसआरच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मंगळवार. आज मी विचार केला की एक नवीन ब्लॉग टाकूया. जसं की मी तुम्हाला काल म्हटलं होतं की आपण रोज काहीतरी नवीन कंटेंट किंवा नवीन व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करूयात. तर जस्ट सहज मी असंच ऑफिसवरून ऑफिसला गेलो आणि ऑफिसला गेल्यानंतर मी विचार केला की जरा आपण थोडंसं बाहेर जाऊन एक शूट करूयात. ऑफिसच्या आवारात तर अजून मी असं काही शूटिंग वगैरे काही केलं नाही, क्योंकि मला आवडत नाही ते करायला तसं, कारण की पहिल्यांदाच माझा हा एक्सपिरियन्स आहे. आणि आता आम्ही चाललो टुवर्ड्स पनवेल. तर विचार केला काहीतरी खाऊयात म्हणून. माझ्यासोबत माझा मित्र देखील आहे. ठीक आहे, मित्र पण बोलू शकतो, ऑफिस कलिग पण बोलू शकतो त्याला. तो माझ्यासोबत आहे. म्हटलं आपण जाऊयात पनवेलला, कुठेतरी वडापाव वगैरे खाऊयात. एक छोटासा नाश्ता म्हणून होईल. जेवणाची वेळ 2ची असते. 2 वाजता आम्ही जेवणार आहोत. तर त्या अगोदर म्हटलं की जाऊयात, काहीतरी छोटासा नाश्ता वगैरे करूयात. CNGची लेवल पण खूप कमी झालेली आहे, तर म्हटलं CNG पण आपण भरून घेऊयात. सो मित्रांनो, आपण पोचलेलो आहे पनवेल फेमस वडापावजवळ. गाडी लॉक करतो. मित्रांनो, इथं आपण वडापाव घेतलेला आहे. इथे मोस्टली सेल्फ सर्व्हिसच मिळते. तुम्ही कुपन दिल्यानंतर ते तुम्हाला वडापाव देतात. ते चांगलं आहे ॲक्च्युली. मित्रांनो, आपला इथं वडापाव आलेला आहे. ते बघू शकता. आम्ही सिंगलच वडापाव खाणार आहोत, कारण की परत नंतर जेवायचं पण आहे. त्यामुळे एक वडापाव इनफ होईल असं माझं म्हणणं आहे. एक वडापाव खाऊयात आणि नंतर बोलूयात. सो मित्रांनो, आत्ताच आमचा वडापाव खाऊन झालेला आहे. वडापाव पण भरपूर महाग झालेला आहे. 25 रुपये एक वडापाव. एका टायमिंगला असं होतं की 10 रुपये, 8 रुपये पण होता. 8 रुपये पण होता. मी जेव्हा स्कूल टायमिंगला होतो त्या टायमिंगला मी VK स्कूलमध्ये शिकलेलो आहे. तिथे मी 2 रुपये 3 रुपयांनी पण वडापाव खाल्लेला आहे. तर तुम्ही पण असंच तुमच्या लाईफमध्ये तुम्ही वडापाव किती रुपयाला खाल्लेला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचा आवडता वडापाव पनवेल परिसरामधला कोणता आहे ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. सीट बेल्ट लावून घेतो, कारण सीट बेल्ट हे अत्यंत गरजेचं आहे ज्या टायमिंगला तुम्ही गाडी चालवता. यार सिग्नल सुटला, गेलं, थांबलं सिग्नल. तर मित्रांनो, नक्की कमेंटवर सांगा मला की तुमचा फेवरेट वडापाव कोणता आहे. शक्यतो आम्ही पळसप्यातला वडापावच कधी ट्राय करतो, पण तिकडे आज जायचा आलेला कंटाळा. तर विचार केला की पनवेल फेमस वडापावमध्ये जाऊयात आणि तिथे जस्ट एक वडापाव खाऊयात. पनवेल फेमस वडापाव. शक्यतो इथे सध्या आता सेल्फ सर्व्हिसच आहे. सेल्फ सर्व्हिसच बरी पडते. कुपन घ्या, त्यांना द्या, विचारतात कोणती चटणी हवी आहे तुम्हाला, आणि प्लेटमध्ये सर्व करून देतात. ते बसायला व्यवस्थित जागासुद्धा आहे तिथे. काही ठिकाणी गाड्यांवरती तुम्ही वडापाव घेता, पण तिथे तुम्हाला व्यवस्थित जागा नसते. हायजीन वगैरे या गोष्टी पण बघाव्या लागतात. जसं की मी तुम्हाला म्हटलं, पावसाळ्यात आता पाऊस सध्या पडत नाही आहे, पण पावसामध्ये हायजीन असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आपल्या हेल्थची काळजी घ्या, तुमची काळजी घ्या. शक्यतो चांगल्या ठिकाणी जाऊनच खा. मोस्टली कधी जर तुम्हाला वाटत असेल तर घरीच बनवा. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी पण घरीच बनवतो. पण आज सध्या माझी क्रेविंग झाली, त्यामुळे मी येऊन इथे वडापाव खाल्ला. होतं कधी माझी पण इच्छा होते बाहेर खायची. सो मी पण येतो बाहेर खायला. सो गाईज, आता आम्ही उभे आहोत सिग्नलवरती. सिग्नल हा खूपच एक लेंदी सिग्नल आहे. 180 सेकंडचं सिग्नल आहे. ठीक आहे, माझ्या बाजूच्या साईडला तुम्ही बघू शकता पनवेल फेमस वडापाव आहे. तर अजूनही सिग्नल सुटायला किती मिनटं आहेत दिसत नाही आहे. यानंतर आज गाडी खूप घाण झालेली आहे, तर माझा विचार आहे की गाडी धुवून घ्यावी. सिग्नल सुटतोय. तर मित्रांनो, मोबाईल मी ठेवतो आता, आपण बोलूयात नंतर. आजचा वेदर पण भरपूर सनी वेदर आहे, पण पाऊस पडला तर बरं पडेल मला असं वाटतं. खूप गरम होतोय.
जास्त पण नाही पडला पाहिजे. त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. एक 4-5 दिवसा अगोदरची गोष्ट आहे. तर ही सोसायटी माझी मॅरेथॉन सोसायटी आलेलो आहे मी. तर बाजूला एक CNG पंप आहे, तिथेच मी CNG भरतो, कारण की मला इझी पडतं ते. नेहमी जवळच आहे, मी तिथेच नेहमी CNG भरतो. तर थोडाफार CNG आहे, बट लागेल. पेट्रोल पण आहे तसं, पण भरून घेतो. कारण संध्याकाळच्या वेळेस जेव्हा ऑफिस सुटतो तेव्हा भरपूर गर्दी असते. दुपारच्या सुमारास एवढी गर्दी नसते. मोस्टली काही जी कामं असतील दुपारच्या सुमारास आपण केली तर गर्दी ही कमी आढळते आपल्याला. तर मित्रांनो, CNG साठी आपण आलेलो आहोत. काय शूटिंग करतात हे लोक. अच्छा, व्ह्यू. अच्छा, मॅरेथॉनचा व्ह्यू ते शूट करतात का. मॅरेथॉनच्याच अपोजिट साईडला इंडियन ऑइल पंपाच्या बाजूलाच महानगरचं CNG पंप आहे, तिथेच मी CNG भरतो. चांगल्या प्रेशर असतो इथे आणि गर्दी पण कमी असते. पण आज थोडीशी 4-5 गाड्या माझ्या समोर आहेत, पण कधी बघाल तेव्हा गाड्यांच्या एवढ्या गर्दी नसतात. पळसप्याला असं एक जंक्शन, हाच पळसप्या असाच एक जंक्शन आहे की इथे 4-5 CNG स्टेशन एकदाच आहेत. इंडियन ऑइलचं आहे, HPचं आहे, भारत पेट्रोलियमचं आहे. ठीक आहे, आजूबाजूच्या परिसरात देखील बरेचसे CNG पंप आहेत तिथे. सध्या ट्रेंडिंग आहे CNG आणि इलेक्ट्रिकल व्हेकल, सो म्हणून CNGच मी वापरतो. पेट्रोल पण गाडी आहे माझ्याकडे, बट पेट्रोल सध्याच्या घडीला नाही परवडत. इथे काका सुद्धा व्लॉग शूट करतात एखादा, त्या मॅरेथॉनचा व्ह्यू घेऊन. बघू शकता तुम्ही इथे. ते मगापासून मी बघतोय की या साईडला बिल्डिंगच्या वरती व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करत होते. इथून एवढा परफेक्ट येत नाही, आता मी काढू शकत नाही. ते मगापासून ते शूट करतायत आणि आता ते काहीतरी बोलतायत. चांगलं आहे, सर्वांनी व्लॉग करा, व्लॉगिंगमध्ये या, कंटेंट टाका चांगले चांगले, फेमस व्हा. सो इथे आपला नंबर आलेला आहे, तो बघू शकता तुम्ही. CNG भरून घेऊयात आणि मोबाईलचा ऑफर प्लीज CNG भरताना किंवा पेट्रोल भरताना नका करू. सो मित्रांनो, जस्ट आताच आपला CNG भरून झालेला आहे. जाऊयात ऑफिसला. विचार होता गाडीचं वॉशिंग करून घ्यायची, बट या परिसरात लाईट नसल्यामुळे सध्या कुठेच वॉशिंग अवेलेबल नाही आहे. सो विचार केला 4 वाजेपर्यंत लाईट येईल, लाईट आल्यावरतीच गाडी घेऊन जाईन मी वॉशिंगला. सध्या तरी जातो ऑफिसला. दत्त स्नॅक्स बघू शकता तुम्ही. इथलाही वडापाव खूप चविष्ट लागतो. कधी कधी आम्ही दत्त स्नॅक्स मध्ये पण येतो. मोस्टली मी विथ फॅमिलीच येतो दत्त स्नॅक्समध्ये, कारण की क्राऊड वगैरे भरपूर चांगला असतो तिथे. मित्र वगैरे असतील तर मित्रांची मस्ती वगैरे चालते, आणि काही मित्रांना तिथली टेस्ट एवढी आवडत नाही. त्यामुळे आम्ही मित्र वगैरे जर असेल तर अशा ठिकाणी जातो जिथे क्वालिटी क्वांटिटी दोन्ही मिळतील. क्वांटिटी दत्त स्नॅक्समध्ये भरपूर कमी देतात, पण क्वालिटी तुम्ही बोलू शकता तिथे की मिळते म्हणून. सो मित्रांनो, आता जस्ट मी ऑफिसला आलेलो आहे, तर जातो ऑफिसमध्ये. थोडीशी राहिलेली कामं वगैरे करून घेतो आणि आतासाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.